पाय 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 मागे की नामा नामा पाय. पाऊस चांगला चालू झाला, आवाळ आले मस्त पैकी. जाते का घरी तू आता? जा बघ कपडे हे असले बाहेर तर ठेव. तर मंडळी पाऊस यायला लागला आणि आपली गंजीचा कागद जी लागलाय का नाही ते लागलाय फडफडायला. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, अक्षय तृतीयाचं गावातल्या घरी जेवण झालं आणि मी निघालो आता मळ्यामध्ये जाऊ. पण उन्हाचं चटकं, उन्हाची झळया तोंडावर लागते. ते नको नको वाटते उन्हाचं गाडी चालवायला. माझी मनी बघू दे आधी, आजारी आहे म्हणे. म्हणे पाणी सांडलंय काय की म्हणे ना बाबा. बरं आहे का तुला ग? हा कशी झाली ग? सुकली बाई नुसती, तिला पाणी पाजतो. मामा ओरडू नको लय, म्हणेचा आवाज सुद्धा निघा नाही. तर एवढं ऊन आहे की विचारू नका, एवढं ऊन आहे तरी आज आबाळ आलेला आहे. तोंडाला इतक्या झळ्या लागतात की नाव काढ नका. मनीनं थोडीशी चपाती खाल्ली, आपल्या थोडी खाल्ली. नामाचं चालू आहे खायचं अजून. पोळी टाकली ना ग? हां, तिला चपाती टाकली होती. तिला चपाती टाकली. हां, तिने चपाती खाल्ली, थोडीच खाल्ली बस. तर मंडळी, गायनं बांधलं, मकवानाची वैरण टाकली. आता विचार आहे आपलं खालची जर राहिलंय थोडंसं लाकडं ही गोळा करून ती पेटवून द्यायची. पेटवलं की निवांत झालं. चालले काही घराकडे परत. डबडं आणलंय का? आणलंय खरं. माझ्या चपल्या घालून आलो नाही मी, तसंच आलोय अनवाणी. चप्पल घालून येतो. शक्यतो कसं आहे, मी अनवाणी चालत असतो रानामध्ये. जमिनी म्हणजे उघड्या पायाने जमिनीवर कधी बी चालावं चांगलं असतं कधी पण. हे खरंच आहे बरं काही, म्हणजे हे चांगलं असतं. ह्याचा फायदा लय आहे. फक्त लय ऊन नसावं कडक, तर चपल्या घालून. तर ही अशी लाकडं जे आहे ते काढलेली बाजूला, हे सगळी गोळा करायची आणि पिठवून द्यायची, म्हणजे हे रान नीट व्हायला परत मदत होईल. आता ह्या वेळेस आपण काय करणार आहे, ह्या रानात बघा लय पाणी साठायचं, इतकं पाणी साठायचं की नावच काढणार का. आणि ते पाणी साठल्यामुळं काय व्हायचं, इथं पिकच करायला येत नव्हतं. असा वापसा झाला की लगेच परत पाऊस यायचा. मग हे रान असंच. दरवर्षी पेरणी ही होती का मागा काय म्हणजे ती आधी ना माग म्हणा, पण त्यातलं पीक काय हाती लागलं नाही आजपर्यंत. जसं तण येतं ग, ती वापसा होत नाही त्यामुळे तण वाढतं. म्हणून आपण ही जी हिथं ताल आहे, त्या तालीला पाणी अडून राहायचं. ही तालच अशी काढून टाकणार आहे, म्हणजे पाणी थांबणार नाही. आता एवढं करायचं आहे आपल्याला बस. डायरेक्ट आता मोठी ताल आपल्याला डायरेक्ट. हां, छोटी ताल ठेवायचीच नाही. असं करायचं. हे दिलं पेटवून, जळतंय आता. काटाड्या कुटाड्या सगळ्या. आता दुसरीकडलं कसली धग लागते गो, बेकार लय बेकार आहे. लांब 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 आधीच ऊन आहे आणि ह्याची धग लय बेकार. हे असे काटाड्या येतं. हिंगणाचं पण काय काठा मोठं मोठं येतं. माझा पाय आता पडला होता या फुंजरेवर. चप्पल तर नसती तरी आर पार निघणारा काटा आहे बरं का. हिंगणाचा काटा लय बेकार असतो. हिंगण काटा आर पार. एक लॅटरचा तुकडा आहे का ग ड्रिपचा? काय किती जरी काड्या वाढल्या तरी ती पेटतच नाही. त्याचं टिपकं पडलं की लगेच जाळ नाही. एखादा असला तर बरं झालं असतं. हां, एखाद्या लाकडात ही पाय तुकडा घालून बघा तुम्ही. हो, ही बी पेटतं विजत नाही लवकर. लाकूड पेटून जाईल पण ह्याने. वल लाकूड घ्यावं लागेल. तिकडे काहीतरी मला वाटतं कुटी चालू आहे, कडबा कुटी, मकवानाची कडबा कुटी चालू आहे. दिवस मावळतीकडं हळूहळू हळूहळू वाटचाली लागलेला आहे आणि आम्ही इकडं काडी कचरा पेटवून देतो. काय काय म्हणते त्याला,
हां काटं कुठं पेटवून द्यायला चालू आहे. आणि भर असा आभाळ वारं कसं आहे वारं बघा. ही झाडं हलते ती त्याच्यावरून कळतंय वारं. भरा 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 वारं सुटले. आभाळ आलंय डोक्यावर तर लय हाय. काट्याने हातात चांगलं चावं घेतलं ते होय. काट उचलं गेलंय. लय हातात हे झालं ते. आणि तसं असं बचकत धरत जाऊ नका हो. कडब्याची पिंडी धरली सगळंच पेटतंय आता. हे लयच काटं झालं ते. इतकं काटं झालं ते की आपल्याला ह्या वर्षी जर रानात पीक केलं का तर पीक निघेपर्यंत दुसरी मेहनत करेपर्यंत हा नाही तर काट राहते तो ह्याचं. हे कसलं काटं नाही भरायचं ह्याचं. हिंगणाचं पुन्हा त्या ह्याचं चिलारीचं काट. टाकावं लागेल ना कडं पुढे. आता काय टाकता तिकडले एक राहिले ती पेटवू की तेवढं ढिगाऱ्या पेटवू. चला वारं लय वारं सुटलंय. हे काय वातावरण हे बघ पा दाखव की जाळ कसला लागलाय पडकं घ्यायला. हे बघ वारं वाऱ्याने एका सेकंदात पेटलं. सगळंच पेटलं वाऱ्याने. चला अयो. आणि तीच वारं भर करणं आपल्याकडे आल्यावर कळायचं सुद्धा नाही हलायचं. तुम्ही जवळ जवळ चालला हो. वारं बघ कसा आहे. चला हो का ही फिरतंय इकडं जर आलं तर भरकंड केस जायतेली. राहिले इकडलं तर गोळा करून देऊ पेटवून. हा इकडे बी हाय काय 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 अजून करायचंय. चला बस चला. लय वारं सुटलं बरं का. लय म्हणजे लय वारं सुटलं. गाड्या एकदम घरी की एकदा भरा 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 भरा. आता वारं मागा इकडून होतं आता इकडून सुटलं तर इकडून पेटवून द्यायला लागलं. एक काडी पेटी संपली दुसरी चालू झाली. वाऱ्या कवतानात आधीच गॅस मिळत नाही तर आताच तुम्ही काडीपेटी फेकून दिली तिथं. खोटं नाही बोलायचं. कमीत कमी रानामळ्यातल्या वस्तीला काडीपेटी तर घरात असावी. चगालचा संपला. मला घरी गेल्यावर दाखवायचं. मी शूटिंग काढते आज. तुम्ही दाखवा मला बॉक्स मध्ये काडीपेटी किती राहिल्यात ते. संपलं हो खरंच संपलं बॉक्स. कालच्या धरणात तिसरी काडीपेटी आहे आणि मला म्हणता माझं एक रुपया जाऊ दे. एका रुपयाचा एका काडीत संबंध नाही पण वेळेला त्याची किंमत काय आहे हे आम्ही बायकाच जाणू शकतो फक्त. चला चला. तिकडून पाऊस यायला लागला. टिपका टिपका यायला लागला आवाळातनं. ते पेटवून दिलंय आपण शेवटचं आणि अजून एक आहे तिकडं. ते पेटतंय का नाही काय माहिती पावसानं. राहिलेलं उद्या काय करायचं आता. कामच आहे ती तर काय करते. पाऊस चांगलाच चालू झाला. आभाळ आले मस्त पैकी. जाते का घरी तू आता. जा बघ कपडे हे असले बाहेर तर ठेव. मी येतो. जा जा बाहेर काय असलं तर बघ काहीतरी राहतं चुकून बाहेर. काही नाही बाहेर. आणि परत मग काय होतं भिजून जातं मग वाळवान फिळवान काय असेल तर बघ. तर मंडळी पाऊस यायला लागला आणि आपली गंजीचा कागद जी लागलाय का नाही ते लागलाय फडफडायला. जरा ढिलं झाला ना तर ही टाकावं म्हणलं लाकूड त्याच्यावर. अच्छा बसला का. राहू द्या हो. चांगला टिपका आला. गाई आपल्या इथं रानाचं जायचं. आता जरा भिजण्याचा आनंद घेऊ मस्त पैकी. कारण अशी पळापळी असते बघा शेतकऱ्याची. कुठलं काम दडवत नाही. आवाळ तरी गडगड 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 काहीतरी असतंच. मग काय म्हणले काय सुद्धा नाही. पण आम्ही आलो की गंजीचा कागद लागला होता उडायला. का चालली आता घरी थांबायचं काय. ती झाला व्हायला लागल्या ना तिला लय भ्या वाटतं. तिला वाटतं तिच्या अंगावर पडती काय पळाली आहे का. घाबरती लय. घरात घुसणार लगेच पाटकन.
चला पाऊस लागला पडायला. झाला पावसाळा चालू म्हणायचं का उघडला काय माहिती. काय आहे का बाहेर बघ. ओ हा बर. डॉन तू डॉन आहे का लगेच एवढ्या पावसाला घाबरला. नामा म्हणे बरं आहे का तुला. माझ मनूलं आहे. बरं आहे बरं आहे बरं आहे. खायला देऊ. खायला मागायला लागले आता. खायला देऊ तुला. आता बघा ह्याची गंमत. बघा आता पिशवीला वाजवतो. मी टाकणार नाही आता ह्यांना. हे बंद करणार आहे खाद्य. आता हे बघा मनी 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 म्हणजे बहुतेक नीट झाली म्हणे आपली. नामाचा कालवा. नामा म्हणे थांबा जरा. तुम्हाला भाकर टाकतो नाही तर चपाती टाकतो. कालवा करणार लागला पडाय पाऊस. नामा आला का म्हणे. यो माझं पिल्लू. यो दूध ठेवू तुला. यो यो माझ्यापाशी ये इकडे चल. नामा दूध ठेवायचं तुम्हाला. या या माझ्या पुढे या. या मी सांगतो दूध ठेवायला. पुढं दूध काढ ग. घरनं आईनं दूध दिलंय मनीसाठी खास. म्हणे तिचा आवाज सुद्धा निघा नाही बाहेर. यो माझं लेकरू. य म्हणे यो ग बाय. तिला जर भूक लागली. तिचा आवाजच निघा नाही. लय गार नाही ना. थोडंसं आहे थंडच. इतकं पण नाही. ही उडी मार. बघ माझ्याकडे दे. माझ्याकडे दे. नामा म्हणे तू थांब थांब. पिऊ दे तिला जरा. सगळं मगाचं तूच पेलाय. थांब. चपचप बाटली भरून दूध त्यानंच पेलाय. सोड थोडं पिऊ दे. ती मनी एवढी पिणार नाही. पिऊ दे. सोड त्याला. सोड. पण त्याला तिला पिऊ द्या आधी. नाही सोड तू. तिच्या नादाने सुद्धा पिल ती. दोघं एकमेकाच्या वाढवलं नादाने. गेलं म्हणीनं. मग दोघं एकमेकाच्या नादाने पित असते ती. जरा बरं आहे म्हणीला आता. अरे सकाळी पाय 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 मागे की नामा पाय त्याच्यात टाकायचा नसतो. ती पाय टाकते ती माझा आहे असं सांगायसाठी. भांडण करत बसते ती. दूध पिताना नाही. बाकी ती पिडिग्री टाकली ना मग भांडणं करते ती. दुधाला कशी एका प्लेटमध्ये शांत पेत बसलेली. म्हणजे इथं वरवाडला काय जाऊ काटा. तिथं काटाडी बरोबर.